बेस्टचा बस ताफा दिवसेंदिवस कमी होतोय। 75 वर्षांपासूनची मुंबईची जीवनवाहिनी असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच सर्व मुंबईकरांना एकत्र करत माझी बेस्ट माझा हक्क हे अभियान पुढारी न्यूजच्या माध्यमातून राबवलं जात आहे। यासाठी मुंबई विद्यापीठ हुतात्मा चौक परिसरातून बेस्ट बसच्या प्रवाशांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांनी। नागरिकांना परवडणारी बस म्हटलं की बेस्ट बस ही सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते। मात्र याच बसवर आता संकट आलेलं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बेस्टचे हे प्रवासी आहेत। ताई, बेस्टची बस ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तुमची प्रतिक्रिया काय? बेस्ट ही बस बंद पडायला नाही पाहिजे, चालूच राहायला पाहिजे, कारण सामान्य माणसाला तिकीट काढायला पैसे कमी लागणार, मग सगळे सामान्य माणसं त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकतो, म्हणून ती बंद पडायला नाही पाहिजे। काय वाटतं कि लाइक आजकल लोग बस ज़्यादा प्रेफर करते हैं, सो लाइक उनको बस लाइक एक कॉमन चीज़ है जो वो ज़्यादा लाइक इम्पोर्टेंट चीज़ है। सो आई गेस बस नहीं बंद होनी चाहिए बिकॉज लोगों की लाइक ऑलमोस्ट काम ऑफिस सब वो उससे ट्रैवल होती है, सो बस नहीं बंद होनी चाहिए। बेस्ट बंद नको पडायला, कारण ही अत्यंत चांगली सेवा लोकांसाठी आहे आणि इतकीच सुंदर सेवा आहे की लोकांचे जे काही टायमिंग आहेत ते सगळे टायमिंगनुसार ते सगळीकडे जातात लोक, आणि बेस्ट हा अत्यंत महत्त्वाचा असा लोकसेवेचा उपक्रम आहे, तो बंद पडायला नको, ज्यामुळे सगळ्या लोकांच्या मोठ्या प्रमाणावरती हे होतील, हाल होतील असं मला वाटतं। बंद पडणं कधी चांगलं नाही होणार। नक्कीच आपण ह्या प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। बेस्ट हा उपक्रम चांगला आहे आणि ही बस बंद पडता कामा नये, कारण अनेक सर्वसामान्य नागरिकांची ती प्रवासाचं साधन आहे। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई। दरम्यान बेस्टच्या या मुद्द्यांवरून शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर कोणती टीका केली पाहूया। सरकारने बीएसटी बसचा ताफा कमी केलेला आहे। 3337 कमीत कमी चालवायच्या होत्या, त्या कमी करून मला वाटतं आता 1500 वर आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रो 3 आणि मेट्रो 2 ह्याचे जर आपण बॅरिकेड्स बघाल तर ते वेडेवाकडे लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक हा वाढत चाललेला आहे।